तर संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आरक्षणाबाबत केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर 72% आरक्षण हे तामिळनाडूमध्ये होऊ शकतं, तर घटनेमध्ये बदल करता येऊ शकतो असं शरद पवार यांनी म्हटलंय। अहिल्यानगर मधल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे विधान केलं आहे। असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले होते। केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल। जर 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तिढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला होता।